महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही 27 फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा गौरव दिवस आणि कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त मी मराठी माझी अभिजात मराठी स्वाक्षरी हा उपक्रम साजरा केला गेला। सप महाविद्यालयाजवळ टिळक रस्त्यावर आज मराठी स्फूर्तिगीतांच्या गजरात हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी आपले मराठी भाषेवर प्रेम व्यक्त करत मराठीमध्ये स्वाक्षरी केली। आज येथे 10 बाय 50च्या भव्य फलकावर 3 ते 3.5 हजार लोकांनी मराठीमध्ये स्वाक्षरी केली। यावेळी आयोजक रवी सहाने म्हणाले, आम्ही हा उपक्रम 2010 पासून करत आहे, कारण नागरिकांमध्ये मराठी भाषेची गोडी वाढावी, मराठी भाषा रोजच्या व्यवहारात यावी आणि यातून मराठी अस्मिता वाढावी यासाठी गेली 16 वर्ष आम्ही प्रयत्न करत आहोत। यास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो। शाळकरी लहान मुला मुलींपासून सर्वच वयोगटातील लोक यात सामील होत आहेत, मराठी स्वाक्षरी करत आहेत। आज 3 ते 3.5 हजार लोकांनी या भव्य फलकावर आपले मराठीवरील प्रेम व्यक्त केले आहे। यावेळी भरवण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनालाही भरघोस प्रतिसाद लाभला। मनसेचे नेते बाबू वागसकर, बाळासाहेब शेडगे, गणेश सातपुते, किशोर शिंदे, रणजित शिरोळे, हेमंत संभूस, अजय शिंदे, साईनाथ बाबर, नरेंद्र तांबोळी, प्रल्हाद गवळी, योगेश खैरे, संतोष पाटील, वनिताताई वागसकर, सुशीला नेटके, जयश्रीताई पाथरकर, माई तळेकर, नीला पालवे, आशिष देवधर, आशिष साबळे, प्रशांत कनोजिया, धनंजय दळवी, गणेश भोकरे, निलेश हांडे, राकेश क्षीरसागर यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते।